जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, स्टेनलेस स्टील क्षेत्रातील देशातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचं उद्घाटन कोठे करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच हरियाणा या राज्यामध्ये स्टेनलेस स्टील क्षेत्रातील देशातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हरियाणामध्ये कोठे? तर हरियाणामधील हिसार येथे हा प्लांट स्थापन करण्यात आला असून ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते या प्लांटचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, हा स्टेनलेस स्टील उद्योगातील जगातील पहिला ऑफ ग्रीड ग्रीन हायड्रोजन प्लांट असेल. तसेच रूफटॉप आणि तरंगते फ्लोटिंग सोलर असलेला हा जगातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट आहे. बरं, या प्लांटची निर्मिती कोणत्या कंपनीने केलेली आहे? तर नोट करून घ्या, या प्लांटची निर्मिती जिंदाल ग्रुपद्वारे करण्यात आलेली आहे. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न, 5 दिवसीय ईशान्य भारत चित्रपट महोत्सव 2024चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले होते? तर आता हा जो ईशान्य भारत चित्रपट महोत्सव आहे याचं आयोजन मणिपूर या राज्यामध्ये करण्यात आलं होतं व 3 मार्च रोजी याचं उद्घाटन मणिपूरच्या राज्यपाल अनुसुया उईके यांनी केलेलं आहे. हा महोत्सव कधीपर्यंत आयोजित करण्यात आला होता? तर 7 मार्चपर्यंत हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. आणि या महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार डॉमिनिक संगमा दिग्दर्शित गारो चित्रपट रॅप्चरने पटकावलेला आहे. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार हा हाओबाम पवनकुमार यांना त्यांच्या मणिपूर चित्रपट जोसेफसनसाठी देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 2, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पहिले शीख मंत्री कोण बनले आहेत? मित्रांनो, आता पाकिस्तानमधील पंजाब राज्यामध्ये प्रथमच एका शीख व्यक्तीला मंत्री करण्यात आलेला आहे आणि त्यांचं नाव रमेश सिंग अरोरा असं आहे. तर आता रमेश सिंग अरोरा हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पहिले शीख मंत्री ठरलेले आहेत. ते 2013 मध्ये प्रांतीय विधानसभेमध्ये प्रथम निवडून आले होते आणि त्यावेळेस विधानसभेमध्ये निवडून आलेले ते पहिले शीख सुद्धा ठरले होते आणि आता तिसऱ्यांदा निवडून येत पंजाब प्रांतातील पहिले शीख मंत्री बनण्याचा मान सुद्धा त्यांनी पटकावलेला आहे. बरं, आता त्यांना या मंत्रिमंडळात कोणतं खातं देण्यात आलेलं आहे? तर अल्पसंख्याक हे खाते त्यांच्याकडे सोपविण्यात आलेलं आहे. याआधी आपण हे सुद्धा पाहिलं होतं की पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण बनल्या आहेत? तर मरियम नवाज शरीफ या पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनलेल्या आहेत. बरं, आता पाकिस्तानचे 24वे पंतप्रधान कोण बनले आहेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर कोणता देश हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला मान्यता देणारा 97वा सदस्य बनला आहे? तर आता आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला मान्यता देणारा पनामा हा 97वा सदस्य बनलेला आहे. मित्रांनो, असा प्रश्न जर एक्झाममध्ये विचारण्यात आला तर आपण पनामा आणि माल्टा या 2 देशांमध्ये कन्फ्यूज होऊ शकतो. कारण आता अलीकडेच माल्टा हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत सामील होणारा 119वा देश ठरलेला आहे. तर या दोन्ही न्यूजमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. जर एक्झाममध्ये असं विचारलं की आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला मान्यता देणारा 97वा सदस्य कोण आहे? तर पनामा आहे. आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत सामील होणारा 119वा देश कोणता? तर माल्टा हा 119वा देश आहे. या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीविषयी सांगायचं झालं तर याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 मध्ये पॅरिस येथील COP21 दरम्यान करण्यात आली होती. याचं मुख्यालय हरियाणामधील गुरुग्राम येथे असून अजय माथुर हे याचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. बरं, या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा उद्देश काय आहे? तर कर्कवृत्त व मकर वृत्ताच्या दरम्यान असलेल्या 121 देशांना पर्यायी ऊर्जेचा शाश्वत विकासासाठी उपयोग करण्यास प्रोत्साहन देणे हा या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा उद्देश आहे. तसेच या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीने 2030 पर्यंत 1000 अब्ज डॉलरची गुंतवणूक आकर्षित करण्याचं लक्ष देखील ठेवलेलं आहे. बरं मित्रांनो, याआधी सुद्धा आपण पाहिलं होतं भारतामधून कर्कवृत्त जातं. तर भारतातील किती राज्यातून हे कर्कवृत्त जातं? तर भारतातील एकूण 8 राज्यातून हे कर्कवृत्त जातं. ते राज्य कोणकोणती? तर यामध्ये राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांचा समावेश होतो. आणि जे कर्कवृत्त आहे हे भारताशिवाय जगातील एकूण 14 देशांमधून जातं. प्रश्न क्रमांक 4, कोणता देश हा आता नाटोचा 32वा सदस्य बनला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे स्वीडन हा देश नाटोचा 32वा सदस्य बनलेला आहे. नुकतेच आता स्वीडनला अधिकृतपणे नाटोचा सदस्य म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे आणि नाटोमधील आता स्वीडन हा 32वा सदस्य आहे. मित्रांनो, 1949 मध्ये नाटोची ज्यावेळेस स्थापना झाली होती त्यावेळेस त्यामध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा व फ्रान्स सारख्या 12 देशांचा समावेश होता आणि आता याची संख्या 32 इतकी झालेली आहे. बरं, नाटोमध्ये सामील होण्याचा फायदा काय होतो?
तर नाटोच्या कोणत्याही सदस्यावर हल्ला हा सर्व सदस्य राष्ट्रावर हल्ला मानला जातो आणि या नियमामुळे या सदस्य राष्ट्रांना इतर देशापासून होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण प्राप्त होतं. पर याआधी नाटोचा 31वा सदस्य बनणारा देश कोणता आहे? तर फिनलँड हा नाटोचा 31वा सदस्य आहे. नाटोचं फुलफॉर्म सुद्धा नोट करून घ्या. नाटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. याची स्थापना 4 एप्रिल 1949 मध्ये करण्यात आली होती व याचं मुख्यालय बेल्जियममधील ब्रुसेल्स येथे स्थित आहे. सध्या याचे सरचिटणीस कोण आहेत? तर जेन्स स्टॉल्टनबर्ग हे या नाटोचे सरचिटणीस आहेत. प्रश्न क्रमांक 5. मित्रांनो, अलीकडेच लक्षद्वीपमध्ये एक नौदल तळ स्थापन करण्यात आलेला आहे. तर आता त्या नौदल तळाला काय नाव देण्यात आले? तर आता हा जो लक्षद्वीपातील मिनिकॉयमधील नवीन नौदल तळ आहे त्याला INS जटायू असं नाव देण्यात आलेलं आहे. या नौदल तळाचं उद्घाटन ॲडमिरल R हरिकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं असून या नौदल तळाचं नेतृत्व हे कमांडंट व्रत बघेल करणार आहेत. मित्रांनो, लक्षात ठेवा, INS जटायूची स्थापना लक्षद्वीपमधील मिनिकॉय येथे करण्यात आलेली आहे. तसेच INS जटायू हे द्वीप समूहातील नौदलाचे दुसरे पूर्ण तळ मानले जाईल. याआधी पहिले पूर्ण तळ कधी स्थापन करण्यात आले होते? तर 2012 मध्ये कवरती येथे INS द्वीपरक्षक या नावाने नौदलाचे पहिले पूर्ण तळ स्थापन करण्यात आले होते आणि आता INS जटायू हे नौदलाचे दुसरे पूर्ण तळ ठरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 6. नुकत्याच पार पडलेल्या भारत दक्षिण कोरिया संयुक्त आयोगाच्या 10व्या बैठकीचं अध्यक्षस्थान कोणी भूषवले? तर आता ही जी भारत दक्षिण कोरिया संयुक्त आयोगाची 10वी बैठक आहे याचं अध्यक्षस्थान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भूषवलेलं आहे. ही परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तर दक्षिण कोरियामधील सिओल या शहरामध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 7. पहिल्या राष्ट्रीय रचनाकार पुरस्काराचे वितरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आता पहिल्या राष्ट्रीय रचनाकार पुरस्काराचे वितरण हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. हे जे पुरस्कार आहेत हे एकूण 20 श्रेणीमध्ये देण्यात आले असून यंदा 23 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. बरं, हा पुरस्कार कोणाला देण्यात येत आहे? तर कल्पकतेतून सकारात्मक बदल घडवू पाहणाऱ्या युवकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये जे पुरस्कार देण्यात आले आहेत ते सुद्धा आपण पाहून घेऊया. सर्वोत्कृष्ट कथाकार पुरस्कार हा कीर्तिका गोविंदासामी यांना देण्यात आलेला आहे. द डिप्स्टर ऑफ द इयर हा पुरस्कार रणवीर अलाहाबादिया यांना देण्यात आलेला आहे. ग्रीन चॅम्पियन पुरस्काराने पंक्ती पांडे. सामाजिक बदलासाठी सर्वोत्कृष्ट निर्माता पुरस्कार जया किशोरी. वर्षातील सांस्कृतिक राजदूत मैथिली ठाकूर. आंतरराष्ट्रीय निर्माता पुरस्कार ड्रू हिक्स. सर्वोत्कृष्ट प्रवास निर्माता पुरस्कार कामिया जानी. स्वच्छता दूत पुरस्कार मल्हार कळंबे. टेक क्रिएटर अवॉर्ड गौरव चौधरी. शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट निर्माता नमन देशमुख. तर सर्वोत्कृष्ट आरोग्य आणि फिटनेस निर्माता अंकित बेनपुरिया यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 मध्ये प्रथम पारितोषिक कोणी पटकावले? तर आता या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवात प्रथम पारितोषिक हे हरियाणाच्या यतीन भास्कर दुग्गल यांनी पटकावलेलं आहे. या महोत्सवातील द्वितीय पारितोषिक कोणी पटकावलं आहे? तर तामिळनाडूच्या वैष्णव पिचाई यांनी यामध्ये द्वितीय पारितोषिक पटकावलं आहे. तर तृतीय पारितोषिकाने राजस्थानच्या कनिष्क शर्मा यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेडचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर या राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेडचं उद्घाटन हे अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. ही जी संस्था आहे ही नागरी सहकारी बँकासाठी एक अम्ब्रेला संस्था म्हणून कार्य करेल आणि या संस्थेच्या स्थापनेमागचा उद्देश काय आहे? तर बँका आणि नियामक यांच्यातील संवाद सुलभ करणे आणि नागरी सहकारी बँकासमोरील आव्हानांना तोंड देणे हा या संस्थेच्या स्थापनेमागचा उद्देश आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा करण्यात येतो? तर आता हा जो आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे हा दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा करण्यात येतो आणि हा जो दिवस आहे या दिवसाला UN द्वारे 8 मार्च 1975 रोजी अधिकृतपणे मान्यता देण्यात आलेली आहे. बरं, यावेळेस या दिवसाची थीम काय आहे? तर इन्व्हेस्ट इन वुमन ॲक्सेलेरेट प्रोग्रेस अशी यावेळेसची या दिवसाची थीम आहे. याबरोबरच यावेळेस या दिवसाची कॅम्पेन थीम सुद्धा ठेवण्यात आलेली आहे आणि यावेळेसच्या या दिवसाची कॅम्पेन थीम काय आहे? तर इन्स्पायर इन्क्लुजन अशी यावेळेसच्या या दिवसाची कॅम्पेन थीम आहे. मित्रांनो, याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, भारतामध्ये राष्ट्रीय महिला दिन हा सरोजिनी नायडू यांच्या जन्मदिनी म्हणजेच 13 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. सायबर फसवणुकीचा सामना करण्यासाठी सरकारने संचार साथी उपक्रमाअंतर्गत कोणते पोर्टल लॉन्च केले?
आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.